नमस्कार सगळ्यांना, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि हे तुम्ही पाहताय ट्रेनने प्रवास करतोय. तर आपण चाललेलो आहोत चर्चगेटला. असंच बरेच दिवस मुंबई पाहिली नव्हती, तर आज म्हटलं मुंबईला फिरायला जाऊया. आणि हे बघा वानखेडे स्टेडियम आलेला आहे. सो आता लगेचच नेक्स्ट चर्चगेट स्टेशन येणार आहे. हे वानखेडे स्टेडियम असं दिसतं. तर आपण आता चर्चगेट स्टेशनला आम्ही पोचलो. तर इथे बघू शकता तुम्ही चर्चगेटचं अशी पूर्ण नावाची प्लेट लावलेली असते. तर आपल्याला कळतं की प्रत्येक स्टेशन कोणतं आहे. सो आम्हाला चर्चगेटला वेस्टला जायचं होतं आणि आम्ही खूपच शेवटच्या प्लॅटफॉर्मवर होतो. तर मध्ये मध्ये अशा ट्रेन होत्या, त्याच्यातून आतमधून जाऊन डब्यामधून आम्ही फायनली आता चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत, वेस्टच्या इथे. तर हा वेस्टचा थोडासा परिसर कॅप्चर केलेला आहे. आणि हा सरळ तुम्हाला जो रोड दिसतोय ना, तिकडे आम्हाला जायचं होतं. म्हणजे तिथून पूर्ण आपली ही मुंबईची चौपाटी चालू होते, मरीन ड्राईव्ह वगैरे म्हणतात ती. तर त्या इथून जातानाच हे जे तुम्हाला कॉलेज दिसते ना, महाविद्यालय, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं होतं. हे माझ्या वाचनात होतं, म्हणून मी ते कॅप्चर केलेलं आहे. तर तीच ही राईट साईडला बिल्डिंग दिसते. आणि हा असा रोड आहे. तर त्या महाविद्यालयाच्या पुढे येऊन हा जो दिसतो ना तुम्हाला, तो रेल्वे स्टेशन साईडचा दिसतो. आता पुन्हा आपण चालत चाललो आहे. तर ही मरीन ड्राईव्हची चौपाटी, म्हणजे मुंबई चर्चगेटपासून जी चालू होते ती चौपाटी चालू झालेली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही चाललो आहे. तर संध्याकाळी 6 वाजलेत हा मित्रांनो. तर हा 6 वाजल्याचा असा इकडे नजारा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ना आपली मुंबई. आणि खरोखरच जेव्हापासून मी ह्या मुंबईमध्ये राहते, गेले भरपूर वर्ष, तेव्हापासूनच मी मुंबईच्या प्रेमात आहे. आणि हे TVZ होतं. आणि इथे जे सगळेजण उभे आहेत ना, तर इथे ना असा पूर्ण म्हणजे 3 नाका येतो. तर तिकडे फारच सुंदर व्यवस्था होती. पोलीस असतात आणि पोलीस ना टर्न बाय टर्न ह्या लाईनला मग त्या लाईनला असे ते बरोबर सिग्नल वगैरे सगळं मॅनेज करून एका लाईनमध्येच सगळ्यांना सोडत असतात, जेणेकरून त्या सिग्नलवर म्हणजे गर्दी किंवा ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये. अशा प्रकारे आम्ही ते लाईनमध्ये येऊन फायनली इथे चौपाटीवर आलेलो आहोत, मरीन ड्राईव्हची चौपाटी. तर ही अशी संध्याकाळचा हा असा नजारा, खूबसूरत नजारा, इतकं सुंदर, शांत, पीसफुल वाटतं ना. खरोखरच जर आपण खूप दिवस कुठे गेलो नसलो आणि आपण मुंबईत राहतोय, तर मला वाटतं ना, फ्रेश होण्यासाठी अगदी महिन्यातून एकदा जरी आपण आलो ना, तर संपूर्ण माइंड एकदम रिलॅक्स आणि फ्रेश होतो. खरोखरच इथे इतकं सुंदर वाटतं ना संध्याकाळी. हा आपला म्हणजे मुंबईचा नजारा, मोठमोठ्या बिल्डिंग्स, लाईटिंग्स. आणि दिवाळीचा सीझन चालू असण्याकारणाने वेगवेगळ्या ठिकाणी असे फटाकडे पण फोडत होते आणि खूप अशा लाईट्स होत्या, त्यामुळे खूपच छान. आणि हे जे हॉटेल मी दाखवते ते ट्रायडन आहे, 5 स्टार हॉटेल. ॲक्च्युली आपल्याला इथे जायचं आहे. मी ह्या ट्रायडन हॉटेलला जाणार तेव्हा पण तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर हे ट्रायडन हॉटेलच्या समोरच ही आपली चौपाटी आहे. आणि ही डबल डेकर बस. ॲक्च्युली मला ना अशा ह्या बसमध्ये बसायला फार आवडतं. इच्छा झाली होती, पण म्हटलं आता आपल्याला चौपाटी फिरायची आहे, कुठे बसमध्ये जायचं. तर अशा प्रकारे आम्ही इथे भरपूर असे फोटो काढले, आमचे व्हिडिओज पण काढले, रीलसुद्धा बनवल्या. आणि इथे छोटीशी मुलं,
लहान मुलं, मिडल, वयस्कर, खूप असे संपूर्ण वयोगटातील लोक इथे असतात आणि ह्या नजाऱ्याचा आनंद घेत असतात. तर ही तुम्ही चौपाटी अशी बघू शकता, मी कॅप्चर केलेली आहे. आम्ही पण इथे बसलोय. खूपच म्हणजे खूपच सुंदर, खूपच सुंदर. आणि मित्रांनो, आम्ही इथे ह्या चौपाटीचा आनंद घेऊन नंतर डोमला गेलो होतो. डोम इंटरनॅशनल, तुम्हाला रूफटॉप हॉटेल माहीतच आहे, मुंबईतलं मतलब टॉप ऑफ फेमस रेस्टॉरंट आहे. तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही बघू शकता. तो मुद्दामहून मी वेगळाच व्हिडिओ बनवला आणि हा संपूर्ण आपल्या मुंबईचाच प्रामुख्याने चौपाटी आणि चौपाटी आजूबाजू फिरायला गेलो. आणि त्यानंतर इथे चर्चगेटला ना हे LICचं खूप मोठं ऑफिस आहे, योगक्षम म्हणून. खूप मोठी म्हणजे व्यवस्थापन, खूपच मोठं ऑफिस आहे, योगक्षम असं नाव आहे. तर हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे. आय मीन माझा नवरा LICमध्ये कामाला आहे, त्यामुळे आम्ही इथेही फिरायला गेलो. आणि मला खूप प्राऊड फील होतं की ते इतक्या सुंदर ठिकाणी म्हणजे कामाला आहेत आणि LICला आम्ही बिलॉंग करतो आहे ॲज अ एम्प्लॉई. तर मला खूप छान वाटतं. तर हा तिथला पण थोडासा मी कॅप्चर केलेला आहे. तर हा LICची बिल्डिंग आहे आणि ती बाजूला होता तो बस स्टॉप आहे. तर इथे सुद्धा राईटला भरपूर लाईट्स वगैरे लावल्या होत्या, लाईटिंग, कारण की दिवाळीचा दिवस होता. तर हे LIC ऑफिस आहे, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर आणि छान वाटलं. तर आम्ही सहजच असं म्हटलं की चला आपण ऑफिस बघूया आपलं बाहेरून, कसं काय वाटतं ते. फार वर्षापूर्वी मी गेली होती आणि कित्येक वर्ष गेली नव्हती. तर आज असं चौपाटीला गेलो तर म्हटलं चला आपलं ऑफिस पण बघून येऊया. आणि तिथेही आम्ही असे फोटो वगैरे काढलेले आहेत. तर तिथला हा परिसर तुम्हाला मी दाखवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही बघू शकता. हा मेन गेट आहे, इथून एंट्री आहे. लेफ्टला पण आहे आणि राईटला पण आहे. खूप मोठी बिल्डिंग आहे आणि हा बिल्डिंगच्या मागचा परिसर आहे, खूपच सामसूम. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.